राम नारायण राम. संसार ज्या शब्दावर आधारित आहे तोच मंत्र आहे. त्याला मनाच्या यंत्राद्वारे पकडणेच साधना आहे, ज्याच्या आधारावर आपण जाऊ शकतो आणि त्यात समाहित होणं आवश्यक आहे. ज्या शब्दाच्या आधारावर गती उत्पन्न झाली आहे ती प्रकृती, हा संसार आजही त्या शब्दाचे स्मरण करत आहे. त्या शब्दाच्या स्मरणाने अनंत रूप होऊ शकतात. हे रूपांतर चालू आहे आणि हे सर्व नियम जे त्यावर अवलंबून आहेत त्यालाच मंत्र म्हणतात. हे मंत्र आहे किंवा ज्याही नावाने ते संबोधले जात असो त्यालाच प्रत्येक समस्येत प्रत्येक वेळी मनात स्मरण करत राहतो. ज्या गाईचे दूध दुहित घेतले जाते त्यालाच गवत देखील दिले जाते. गवत आणि दूध सारखे नाहीत. गाय नेहमी खाण्याबद्दल विचार करत असते. जेव्हा तिला आहार मिळतो तेव्हा ते तिने पोटात टाकते. त्याच आहारापासून रक्त मांस कसे तयार होते. तिच्या शरीरात जात असताना कोणते रूप घेईल याचा विचार करावा लागत नाही. आपण जे दालचानवल एकत्र करून तोंडात टाकतो तेव्हा आपल्याला कधी विचार आला आहे का की ते शरीरात जात असताना काय होईल. शरीराच्या आत एक कारखाना असावा असे वाटते. आपण आहार शरीरात टाकला आणि तेथे हलचली सुरू झाली. कधी इकडे कधी तिकडे जात आहे. आपल्याला हे दिसत नाही. हेच चांगले आहे. हे कधीही जाणून घेतले जात नाही की दालचानवलमध्ये रक्त आहे. राम नारायण राम.